हाय फ्रेंड. अहो भाजीच केली नाही हो आज. भाजीलाच काय नव्हतं. सगळ्या डब्याला दिले. डबा दिल्यानंतर नंतर ॲडमिट आहे दवाखान्यात. कुत्र्याची ॲलर्जी झालेला. सगळ्याला त्रास होतोय. जर आलाय कपडे शिवून. कारण भाजी संपली. मेथीची भाजी केली. पिवळ्या डब्याला मेथीची भाजी. पिवळीची पप्पाला जेवण दिलं. नंद्याला डबा दिला. 2-2 पुरीत नंद्याला. तरी डबा बनवणं होत नाही. मला सांगितलंय डबा बनवायला. जेवणच तर रडकुंडीला आलाय. मॅटा कुटायला आलाय. 11 वाजता जेवायला. पुरीला आंघोळ घालायची. सगळं आवडायचं राहिलंय अजून. आता पाण्यासंग खेळायला लागले मी. बघा, लाईक करत जावं जरा पटापटा. काय काय होतं. कुठं कुत्र्याची ॲलर्जी होती, कुठं मांजराची ॲलर्जी होती. काल परवा त्याला ॲडमिट केले. परवा दिवशीपासून रात्री 1 वाजता रात्री आणलं. लय गरिबी आहे हो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यात गरीबाला देवाने 2-2 पोरी दिल्या. काय तर पहिल्यांदा पोरग झालं असतं म्हणजे प्रश्न मिटला असता. मस्त आपलं म्हणणं आहे. पोरगन पोरगी काय समानच मानतो आपण. पण घरचे सासू सासरे चांगले असतात का? त्यात आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. आधीच आम्हाला घराच्या बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे आम्ही बाहेर येऊन राहिलो होतो. पण सासू म्हणते पोरग पाहिजे, पोरग पाहिजे. तिला काय म्हणायला जाते. सांभाळायचंय आम्हाला. मला खाते का नाही पाण्यासंग. लाईक करा. लय गरीबीच दिवस चालू येत पटापटा. तुम्ही जेवता का असं? कपडे पण शिवते मी, माहिती का? असं बी नाही की बाबा नाही तुम्ही म्हणतच चाल मुलगी मुलगी करते. मुलींचं चांगलं झालं तर चांगलं वाटतं. भविष्य काळात चांगलं घरदार शिक्षण दिलं, चांगलं घरदार दिलं मिळालं. आता आमचं जो एवढं म्हणजे शिक्षण हे चांगलं झालंय. आम्हाला सासू-सासरे चांगले भेटले नाहीत. माझी कास्ट वेगळी आहे. मी तेलुगू समाजाची आहे. त्याच्यामुळे आमच्यात ना तिरस्कार करतात. नाही तर चांगले असते तर नाहीच ते का माझ्या डिलिव्हरी टायमिंगला कोणी ना कोणी आले मदतीला. कोणीच नाही आलं मदतीला. आमच्या जात म्हणजे लय बेकार असते. छळ करायचं सुचतंय त्यांना सारखं सुनाचं. आणि छळ करून राहिली ना तिथं हाकलण्याचा प्रयत्न करतात हाणून मारून. असं का तर फुकटात आली. हुंडा आणला नाही ना सुनूने. त्याच्यामुळं दुसऱ्या सुनाने हुंडा आणलेला असतो. त्यांना नाहीत काय म्हणत. मीच हुंडा नव्हता आणला. फुकटामध्ये आली होती. त्याच्यामुळं तिरस्कार करतात माझा आणि माझ्या लेकरांचा. आता तर पोरगं नसल्यामुळे जास्तच तिरस्कार करणार. असं आहे. लय बेकार समाज आहे आमचा. लय म्हणजे लय. अशा अनेक गोष्टी आहेत की ते मी सांगू पण शकत नाही. अशा आहे त्या. ज्या महिन्याला सांगायचं नसतं. ज्या महिन्याला पिरियड्स येतात खूप महत्त्वाची गोष्ट ही. त्याच्याविषयी सांगते. जोपर्यंत शरीरातून ब्लडिंग होतं तोपर्यंत वायलीकडे बसावं लागतंय. आणि बाथरूमही वेगळं असतं. आंघोळीचं त्यांचं बसायचंही वेगळीकडं. हातानेच बनवून खायचं असं असतंय. परत काम करून घेतात की शेतातलं. परत कामालाही जायचं. ते जमतं. अशी वाईट परिस्थिती आहे या समाजात. म्हणून मुलीचा जन्म नको वाटतंय.
सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे ही, काही लोकांना माहीत असेल. खूप समाज बेकार आहे. आज वेगळं काहीतरी सांगितलं मी तुम्हाला. आमच्या घरी तरी असतं, सासूच्या घरी अक्षरशः नळाला सुद्धा शिवून देत नाही आमची तर सासू. असली आहे, खपत नाही ना दुसरी गोष्ट. आणि बाहेर पहाटेच रात्रीचं उठायचं, पहाटे 5ला अंधारात बाहेर आंघोळ करायची घराच्या पाठीमागची, जो की बाथरूमसुद्धा नसते. ही खूप अवघड कंडिशन आहे मैत्रिणींनो, मी तुम्हाला शेअर केली आज. सांगण्यासारखी गोष्ट नाही, जाऊ द्या. जे मी सोसलंय भोगलंय, माझ्या लेकरांना अशी परिस्थिती नको अशी वाटते मला. बाहेर कोणतरी आंघोळ करेल का बरं? अंगावर काटा येतो नुसतं ऐकलं तरी. एवढे हाल करतात. मासिक पाळीमध्ये महिन्याला येते ती. आमच्या आईवडिलाच्या इथं तसं नव्हतं. आमच्यासाठी सेपरेट बाथरूम बांधलं होतं वडिलांनी माझ्या. नवऱ्याच्या इथं कोण बाथरूम बांधणार मला सेपरेट व्हायला इकडं. रेग्युलरच्या बाथरूममध्ये तर आंघोळ करून देत नसायची सासू आमची. अशी होती, शिव नको म्हणायची. कसं राहायचं सांगा? नाही तर तुम्ही म्हणसाल सासूच पटत नाही हिला, पण सासू पटवूनच घेत नाही तर कसं करू? काही लोकांना माहीत असतील, म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहतात, आमचे समाजाचे असतील मैत्रिणी, कोणी काय असं असतंय. म्हणून मुलगीचा जन्म नको वाटतो. लय हाल करतात आमच्या समाजात. कोणतरी मासिक पाळीमध्ये बाहेर आंघोळ करायला हवीन का? किती डेंजर आहे ते. जाऊ द्या, असू द्या, मी पण भोगले. खाली शेंगदाणे घेतले तर जरा चव लागा नाही. साखर, पाणी, चपाती. पूर्वीच्या खाली खायचे गुळवणी म्हणून. आता साखरेची गुळवणी केली मी. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आमच्या समाजातल्या शेअर करण्यासारख्या, पण मी शेअर करत नाही. लोक नावं ठेवतात म्हणून. आज शेअर केली मी तुमच्या संग. खूप भयानक आहे. हात सुद्धा लावत नाहीत, हात सुद्धा. म्हणून डिलिव्हरीमध्ये, डिलिव्हरी झाल्यानंतर पण शिवत नाहीत आमच्यात. जवळ सुद्धा येत नाहीत. डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा शिवत नाहीत. एवढे कशी कोणी नियम लागू केले त्यांच्यावर बरं? डिलिव्हरी झाल्यानंतर शिवायचं नाही, मासिक पाळीमध्ये शिवायचं नाही. म्हणूनच मला मग कोणी मदत केली नाही. जाऊ द्या, असू द्या. लाईक करा. झालं माझं जेवण एवढंच.